बुलढाणा जिल्हा, तो जिल्हा ज्या बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा, जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार आहे. संत गजानन महाराज यांचे शेगाव आहे. ऐतिहासिक वारसा या जिल्ह्याला लाभलाय. मात्र या जिल्ह्याला ना कधी पर्यटनाच्या दृष्टीने बघितलं गेलं, ना कधी व्यावसायिक दृष्टीने. याच जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई माता जिजाऊ यांचं जन्मस्थळ. उत्खननात अनेक वेळा इथे काही ना काही सापडत असतं. नुकतीच लखुजी राजे यांचे समाधी समोर उत्खनन सुरू असताना शिल्पकलेचा अद्वितीय नमुना असलेली मूर्ती सापडली. हा मतदारसंघ सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ना उद्योगधंदे, ना रोजगार, कारखाने, सूतगिरण्या, कापूस खरेदी केंद्र बंद पडले. कुपोषित आणि राजकीय दृष्ट्या मागास राहिलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व करतात अजितदादा गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे. जो काही विकास झाला त्यांचं श्रेय जसं त्यांचं, त्याच पद्धतीने 25 ते 30 वर्षे एखादी मतदारसंघावर राजेंद्र शिंगणे यांचं वर्चस्व असून सुद्धा जो विकास खुंटला त्याचं खापर देखील शिंगणे यांच्याच डोक्यावर फुटतं. अरुंद रस्ते, अस्वच्छ पाणी पुरवठा, नाले सफाई नाही अशा नगर परिषदेने करावयाच्या कामावर देखील आमदार म्हणून शिंगणे यांचं दुर्लक्ष झालंय. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली अर्धवट अतिक्रमण काढून गावाची झालेली दुरावस्था बघवत नाहीये. रस्त्याचे तलाव झालेत आणि अपघातांचे प्रमाण वाढले असून रोगराई सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या आधी सुरू असलेली विकास कामे संपवायची असतात, मात्र पुरेसा अवधी असून सुद्धा सुरू असलेली कामे संपलेली नाहीत. त्यामुळे प्रचंड त्रास नागरिकांना होतोय. त्यामुळे आमदार आणि नगर परिषदेवर मतदारांची नाराजी आहे. लोकसभेला रविकांत तुपकर यांना सिंदखेड राजा मतदारसंघातून सर्वाधिक लीड होतं. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा मतदारसंघातून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात दंड थोपटावे अशी अनेकांची इच्छा आहे. गेल्या पंचवार्षिकला आमदार राहिलेले माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची अजितदादा युतीसोबत आल्यामुळे अडचण झाली आहे. जागा राष्ट्रवादीला सुटल्यास त्यांना इच्छा नसताना डॉक्टर शिंगणे यांचं काम करावं लागणार आहे. त्यामुळे डॉक्टर शिंगणे यांचा पराभव कसा होईल अशीच फिल्डिंग शिंदे गट लावेल यात कुणालाही शंका नाहीये. त्यामुळे यंदाची निवडणूक डॉक्टर शिंगणे यांनी जरी सोपी वाटत असली तरी तगडा उमेदवार मैदानात असल्यास नाराज मतदार शिंगणेंना यावेळी डच्चू देणार असं दिसतंय. कारण शिंगणे यांचं मतदारसंघावर मुळीच लक्ष नाहीये असा थेट आरोप त्यांच्यावर विरोधक करतायत. याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा.